भोसले, 10 गावची पाटीलकी असणारे हे वेरूळचे बाबाजी भोसले, 10 गावची पाटीलकी विकत घेतलेली असलेली वेरूळचे बाबाजी भोसले. बाबाजी भोसलेंची 2 मुलं बरं. त्यातले पहिला आहे विठोजी, विठोजी त्यांचं नाव, विठोबाही त्यांना म्हटलं जातं. दुसरा मुलगा आहे मालोजी. ही सगळी नावं लक्षात ठेवा, संदर्भ म्हणून पुढे महत्वाची आहेत. विठोजी आहेत. विठोजीला 2 मुलं बरं, खेळोजी आणि संभाजी आणि मालोजी आणि उमाबाई. मालोजी उमाबाई यांचा पोटी जन्माला आलेला आहे त्या ठिकाणी शहाजी राजे भोसले. शहाजी राजे 5 वर्षाचे होते. खरं म्हणजे मालोजी राजेही त्या ठिकाणी निजामशहाच्या दरबारामध्ये जहागीरदार होते. 5 वर्षाचे असलेले शहाजी, निजामशहांचा त्या ठिकाणी मालोजींना हुकूम आला लढाईवरती हजर व्हा म्हणून. तडक त्या ठिकाणी मालोजी राजांना युद्धावरती जावं लागलं आणि युद्धावरती गेल्यानंतर त्या ठिकाणीच ते प्राण झाले. वयाच्या 5व्या वर्षी शहाजी राजांच्या डोक्यावरनं पितृछत्र हरपलं आणि 5व्या वर्षी निजामशहाची जहागीरदारी त्या ठिकाणी शहाजी राजांच्या डोक्यावरती आली. शहाजी राजांचं लग्न नाही का करायचं आणि म्हणून त्या ठिकाणी शहाजी राजांचं लग्न झालं. शिंदखेडच्या जाधव कुटुंबातील मंडळी कदाचित लग्नाच्या निमित्तानं एकत्र येतील म्हणून शिंदखेडच्या लखोजी जाधवांची कन्या जिजाईंचा विवाह त्या ठिकाणी शहाजी राजांसोबत झालेला आहे. शहाजी राजांच्या शेजारी जिजाई शोभावी कशी, अरे अभिमन्यू शेजारी उत्तरा दशी, अभिमन्यू शेजारी उत्तरा दशी. जिजाई माहेरी होती तोपर्यंत अल्लड होती, समंजस नव्हतं तिला काही समजत. पण आता सासरी आल्यावरती तिला एकेका गोष्टींची समज यायला लागली. तिला दिसायला लागलं या ठिकाणी एक अनुभव यायला लागले. सुलतानशाहीचे एक चटके तिला जाणवू लागले आणि या चटक्यांमधून तिला असं वाटायला लागलं, अरे 72 रोग परवडले पण सुलतानांची स्वारी अजिबात परवडणारी नव्हती. कारण रोग त्या ठिकाणी शरीराला संपवत होते पण सुलतानांची त्या ठिकाणी स्वारी शरीरासोबत इज्जतीला सुद्धा त्या ठिकाणी अब्रूला त्या ठिकाणी घाला घालीत होती. आणि म्हणून जिजाई या सगळ्या गोष्टीत आता अस्वस्थ व्हायला लागली. जिजाऊला दिसत होतं ही मराठ्यांची पोरं, मराठ्यांची याचा अर्थ महाराष्ट्रातली पोरं. लक्षात घ्या, पुन्हा मराठा याचा अर्थ जातीचा अर्थ होत नाही. मी मगाशीच सांगितलं, महाराज कुठल्या विशिष्ट जातीचे नाही, समस्त मानव जातीचे महाराज आहे. महाराष्ट्र म्हटलं की मराठी असा त्याचा अर्थ होतो, कुठली विशिष्ट जात नाही. आणि म्हणून जिजाऊला दिसत होतं ही मराठ्यांची पोरं लढत होती. कोणी निजामशाहीची बाजू घेऊन, कोणी आदिलशाहीची बाजू घेऊन, कोणी मोगलांची बाजू घेऊन, पण आपल्याच मराठ्यांची बाजू घेऊन मात्र कोणी लढत नव्हतं. आपल्याच मराठ्यांची बाजू घेऊन मात्र कोणी लढत नव्हतं. पहा ना, मराठ्यांना आपसामध्ये लढण्याचाच शाप आहे की काय कोणास ठाऊक. जिजाईला लढायला लावणारी एक भयंकर घटना घडली. खरं तर जिजाईच्या विवाहाच्या निमित्तानं जाधव मंडळी आणि भोसले मंडळी एकत्र येतील असं वाटतंय, पण दुर्दैव पहा नियतीला ते मान्य नाही की काय. एकदा बादशाह निजामशहाचा दरबार भरला होता. दरबारामध्ये सगळे मोठे मोठे सरदार दरबारात आलेले आहेत. दरबाराचं कामकाज संपल्यावरती सगळे सरदार आपापल्या वाहनाने निघालेत. आता त्या सरदारांना कोणी त्या ठिकाणी हत्तीवरती आणलेला आहे, कोणी घोड्यावरती आला आहे. एखादा कार्यक्रम संपल्यावरती जसं आपण आपापलं वाहन काढतो, 4 व्हीलर 2 व्हीलर काढतो, तसं कोणी आपला हत्ती काढू लागला, कोणी आपला घोडा काढू लागला. अशा सगळ्या याच्यामध्ये त्या सगळ्या गर्दीतनं लखोजी जाधव म्हणजे जिजाईचे वडील लखोजी जाधवांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या घोड्यावरती बसले, टांग मारली आणि पुढे निघाले. पण एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये पुन्हा त्या घोड्यांच्या हत्तींच्या गर्दीमध्ये एक सरदार खंडागडेच नावाचा सरदार जो आहे, या खंडागड्यांचा हत्ती बिथरला. हत्ती कुणाच्याही त्या ठिकाणी ऐकायला मनस्थितीत नाहीये. खंडागडेचा हत्तीला त्या ठिकाणी माहून आवरण्याचा प्रयत्न करतो आहे. बेफाम झालेला हत्ती त्या ठिकाणी समोर दिसेल त्याला त्या ठिकाणी आपल्या सोंडेमध्ये पकडायला लागलाय आणि फेकतोय.
ह्या सगळ्या अवस्थेमध्ये सगळीकडे चेंगराचेंगरी सुरू झाली, पळापळ सुरू झाली. अशा वेळेस त्या गर्दीमध्ये सिंहाचं काळीज असलेल्या एका सिंहाला हत्तीचा हा उन्मत्तपणा आवडलेला नाही. त्याचं नाव आहे दत्ताजी जाधव, म्हणजे जिजाईचा भाऊ. बरं, दत्ताजी जाधवाला हत्तीचा हा उन्मत्तपणा आवडलेला नाही आणि म्हणून हत्तीवरती चाल करून जाण्यासाठी दत्ताजी पुढे सरसावला. हातामध्ये तलवार घेतलेली आहे, हत्तीवरती तो आता वार करणार. एवढ्यात गर्दीतनं सगळी माणसं त्याला सांगतायत मारू नका, मारू नका, हत्तीला मारू नका म्हणून सांगतायत. पण दत्ताजी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशा वेळेस या गर्दीतनं पुन्हा एक आवाज त्या ठिकाणी आला, तो म्हणजे संभाजी. मगाशी मी सांगितलं विठोजींचा मुलगा संभाजी म्हणजे शहाजी राजांचा सक्का चुलत भाऊ, म्हणजे काकांचा मुलगा. संभाजी संदर्भ 3 माझे येतील, लक्षात घ्या. संभाजी त्या ठिकाणी पडला, तोही दत्ताजीला थांबवायचा प्रयत्न करतोय, पण बेफाम झालेला दत्ताजी त्या ठिकाणी पुढे जातोय आणि उन्मत्त झालेल्या हत्तीच्या सोंडेवरती तलवार चालवली. जशी तलवार चालवली तसा उन्मत्त हत्ती ची ची करत खाली कोसळला. हत्ती खाली कोसळला, पण आता दत्ताजी बेफाम झाला. मगाशी ज्याला जो जो विरोध करत होतं त्याच्यावरती दत्ताजी तलवार चालवायला लागला आणि समोर आला त्या ठिकाणी संभाजी. संभाजीवरती दत्ताजीने तलवार चालवायला सुरुवात केली. संभाजी आणि दत्ताजीमध्ये या युद्ध सुरू झालं. ही गोष्ट समोर आलेल्या त्या ठिकाणी शहाजीच्या लक्षात आली की संभाजी आणि दत्ताजीचं युद्ध चालू आहे. भावाला वाचविलं पाहिजे म्हणून शहाजी राजेमध्ये पडले. संभाजी आणि त्या ठिकाणी शहाजी आणि एका बाजूला दत्ताजी, तिघांचं युद्ध सुरू झालं. संभाजी आणि शहाजीच्या तलवारीचा कदाचित त्या ठिकाणी दत्ताजीचा घात केला. दत्ताजी खाली कोसळला गेला. मगापासून या ठिकाणी हा धामधूम चाललाय, गोंधळ चाललाय. लखोजी जाधव मगाशी घोड्यावरनं पुढे निघाले होते, पण कुणीतरी पुढे जाऊन निरोप पोहोचवला की दत्ताजी कोसळला, दत्ताजी पडला, दत्ताजीला मारलं. अशी बातमी लखोजींपर्यंत पोहोचली. बेफाम झालेला लखोजी माघारी आला आहे. घोड्यावरनं त्या ठिकाणी गर्दीतनं दत्ताजीच्या मारेकऱ्यांना शोधू लागले. हातामध्ये उसळती तलवार आहे आणि समोर त्या ठिकाणी आला पहिल्यांदा दत्ताजीचा मारेकरी शहाजी. लेखीचं कुंकू, लेखीचं सौभाग्य पण संपलं. नाती गोती संपली. दत्ताजीला मारेकरी फक्त मला दिसतोय आणि म्हणून लखोजीने त्या ठिकाणी शहाजी राजांवरती तलवार चालवली. तलवार वरमी लागली. शहाजी राजे खाली कोसळले, बेशुद्ध झाले. म्हणून कदाचित त्या ठिकाणी शहाजी राजे वाचले असतील. पुढे लखोजी पुढे निघाले आणि आला समोर त्या ठिकाणी संभाजी. दत्ताजीचा हा सुद्धा मारेकरी म्हणून त्या ठिकाणी लखोजींनी संभाजीवर तलवार चालवली. संभाजीच्या वरणी तलवार लागली. संभाजी ही कोसळला, पण कायमचाच त्या ठिकाणी गतप्राण झाला. शहाजी राजे बेशुद्ध झाले म्हणून कदाचित त्या ठिकाणी कुणी शिपायांनी त्यांना उचललं, बाजूला नेलं. अन्यथा त्या दिवशी जिजाईला वैभव्य आल्याशिवाय राहिलं नसतं. मगाशी एक अर्ध्या तासापासून हा सगळ्या मराठ्यांच्या तलवारी एकमेकांचा जीव घेताना मध्ये असलेल्या निजामशाह बादशाला माहित नव्हत्या का? माहिती होत्या, पण आपसामध्ये या मराठ्यांना लढू द्यायचं, यांची ताकद आपसामध्ये संपवायची म्हणून मगाशी इतक्या वेळपासून त्या ठिकाणी हजरत इलाही निजामशाह बादशाह बाहेर आलेला नाही. पण एवढा सगळा रक्तपात झाल्यावरती हजरत इलाही बादशाह निजामशाह दरबाराच्या बाहेर आला आणि सगळ्यांना शांत केलाय. बादशाहचा आज्ञा, शांततेची आज्ञा म्हटल्यावरती मगाशी एकमेकांचा जीव घेणाऱ्या तलवारी एकदम शांत झाल्या, सगळ्यांच्या माना खाली झाल्या आणि निजामशहानं सांगितलं आवरा आता सगळं, आवरा सगळं. जाधव मंडळी दत्ताजीचं कलेवर घेऊन घरी निघाली आणि भोसले मंडळी संभाजीचं प्रेत घेऊन घरी निघाली. जाधवांच्या बायका त्या ठिकाणी दत्ताजीसाठी रडत होत्या आणि भोसल्यांच्या बायका आज संभाजीसाठी रडत होत्या. भोसल्यांच्या बायका संभाजीसाठी रडत होत्या. जिजाईनं कोणासाठी रडावं, जिजाईनं कोणासाठी रडावं, भावासाठी की दिरासाठी, भावासाठी की दिरासाठी. ती रडत होती अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी,
ती रडत होती अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी. अरे हत्ती आपसात झुंजत होते, अरे हत्ती आपसात झुंजत होते आणि झुंजून झुंजून मरत होते आणि कोल्हे मात्र महाराष्ट्रावरती राज्य करीत होते. कोल्हे